नमस्कार, मी कृष्णा केंडे, गोवर्धन प्रस्तुत बप्पा माझा सहप्रायोजक सिस्काय लेडीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो। आज आपण पाहणार आहोत औरंगाबादेतले बप्पा। औरंगाबादेतले बप्पा पाहत असताना तुम्हाला नक्की हा प्रश्न पडला असेल की हा दर्ग्यात काय करतोय। ईदच्या निमित्तानं औरंगाबादेतल्या सैलानी नगरच्या पडेगावचा राजा हे गणेश मंडळ जे आहे ते गेल्या 25 वर्षापासून या सैलानी बाबाच्या दर्ग्यामध्ये गणेशाची विधिवत स्थापना करून 10 दिवस पूजा अर्चा करताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। या पूजा अर्चेमध्ये हिंदू बांधवाबरोबरच मुस्लिम बांधव देखील तितक्याच हिरिरीने सहभाग घेताना या ठिकाणी आपण पाहतो। महाराष्ट्रात देखील अनेक इतर धर्मीय जे आहेत ते मोठ्या उत्साहात या ठिकाणी हा गणेश उत्सव साजरा करताना आपण पाहतो। अनेक मुस्लिम बांधव, शीख, ख्रिश्चन बांधव आपापल्या सार्वजनिक गणेश मंडळामध्ये देखील सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळतात। काही तर घरातच गणेशाची विधिवत स्थापना करून त्याची पूजा देखील करताना दिसतात। तेवढ्याच उत्साहामध्ये हा सण सगळीकडे साजरा केला जातो। वेगवेगळ्या आरास आणि नैवेद्य देखील दाखवले जातात। अशाच वेगवेगळ्या कल्पक आरास आपल्या लाडक्या बाप्पासाठी तयार करणारे अनेक आहेत। मग चला आज आपण पाहूयात की एबीपी माझाच्या घरगुती गणपती स्पर्धेत कोणते 10 सर्वोत्कृष्ट घरगुती गणपती निवडले गेलेत आणि कोण आहे आजचा भाग्यवान विजेता ज्याला आदेश बांधेकरांसोबत अष्टविनायकाचं दर्शन घेता येणार आहे। बाप्पा माझाच्या घरगुती गणपती स्पर्धेचे आजच्या दिवसाचे उत्कृष्ट गणपती यांचे आहेत। आकांक्षा कटारिया, अहमदनगर, अरुण आंगडे, सिंधुदुर्ग, अतुल जोशी, डोंबिवली, धनंजय स्वामी, बीड, गौरव देशपांडे, पुणे, जयंती गोठे, मुंबई, प्रसाद वाडवलकर, अलिबाग, तेजस गुरव, नाशिक, जयवंत हडकर, मुंबई, विशाल पाटील, नाशिक, आणि आजचे विजेते आहेत जयंती गोठे, मुंबई। विजेत्यांचं हार्दिक अभिनंदन। घरगुती गणपती तर आपण पाहिले, पण महाराष्ट्रात सार्वजनिक गणेश मंडळाचं देखील तितकंच महत्व आहे। आता ही पडेगावचा राजा जे गणेश मंडळ आहे त्याची ही मूर्ती आहे। ही मूर्ती साक्षीदार आहे हिंदू मुस्लिम एकतेची गेल्या 25 वर्षांपासून, कारण या मूर्तीचं विसर्जन करण्यात येत नाही आणि प्रतिवर्षी याच गणेशाच्या मूर्तीची स्थापना केली जाते। आणि हे सगळे जे हिंदू मुस्लिम बांधव आहेत ते एकतेचा संदेश देतात आणि गुण्यागोविंदाने इथे नांदताना आपल्याला पाहायला मिळतात। आणि हे सगळे जे बांधव आहेत या एकतेच्यामुळे या सगळ्यांमध्ये प्रेम आणि जिव्हाळा देखील निर्माण झाल्याचं या ठिकाणी अनेकांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे हा एक वेगळा संदेश या गणेश मंडळांनी दिलेला आहे आणि ही जे गणपतीचं रूप आहे ते या ठिकाणी मनात साठवून आज आपण बप्पा माझामध्ये इथेच थांबूयात। नमस्कार।